अभियांत्रिकी विश्वाला अवाक करेल अशा पद्धतीचं काम उद्घाटनानंतर 9 आठवड्यातच काही तांत्रिक अडचणींमुळे आलेल्या समस्या आणि जवळपास 7,000 कोटी रुपयांचा खर्च मुंबई आणि पुणे या दोन शहरांना जोडणारा एक मिसिंग लिंक आणि त्यावरून सुरू झालेलं राजकारण या सगळ्या गोष्टीने या पावसाळ्यातही राजकीय वातावरण तापवलेलं आहे। हा मिसिंग लिंक जितका महत्त्वाकांक्षी आहे किंवा जितका तो अद्भुत आहे तितकंच त्याच्यावरती दरड कोसळल्यानंतरचं त्याचं राजकारण सुद्धा सत्ताधाऱ्यांना सतावणारं आहे, पण विरोधकांना सुद्धा कोंडीत पकडणारं आहे। कसं ते मी आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, ज्या वेळेला आपण सत्तेचा विचार करतो त्यावेळेला कधी जे विरोधक असतात ते सत्तेच्या बाजूला जाऊन बसतात आणि कधी सत्ताधारी विरोधकांच्या बाजूला जाऊन बसतात। मग त्यावेळेला सुरू होतो तो एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याचा प्रयत्न आणि मग त्यातून काही गोष्टी अशा पद्धतीत समोर येतात की आपण सुद्धा अवाक होऊन जातो। आता हे सगळं का मी आपल्याला सांगतोय तर मुंबई पुणे ही जी दोन शहरं आहेत, एक सांस्कृतिक शहर म्हणून महाराष्ट्राला परिचित आहे, विद्येचं माहेरघर म्हणून माहिती आहे, ते आहे पुणे। तर दुसरीकडे देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी असलेलं मुंबई हे एक औद्योगिक आणि व्यावसायिक शहर म्हणून आपल्या सगळ्यांना परिचित आहे। या दोन्ही शहरांमधून येणाऱ्या आणि जाणाऱ्या मुंबईकरांना पुणेकरांना सोयीचं व्हावं म्हणून मिसिंग लिंकचा विचार करण्यात आला होता। खरं तर हा जो मिसिंग लिंक आहे हा 2013 साली तत्कालीन काँग्रेस सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी फाईल बंद करून टाकलेला होता आणि ती फाईल बंद करताना एकूण 13 वेगवेगळी कारणं देण्यात आलेली होती आणि त्यानंतर आलेल्या देवेंद्र फडणवीस किंवा महायुतीच्या सरकारने या मिसिंग लिंकचं काम सुरू केलं। 2017ला कॅबिनेटमध्ये या मिसिंग लिंकला परवानगी मिळाली आणि 2019 पासून या प्रकल्पाचं काम सुरू झालं। हा प्रकल्प अभियांत्रिकी विश्वातला एक चमत्कारच म्हणावा लागेल अशा पद्धतीचं हे काम आहे। जवळपास 7,000 कोटी रुपये याच्यावरती खर्च झालेले आहेत आणि अभियांत्रिकी विश्वाला एकापेक्षा एक चमत्कार परिचित करून देण्याचा एक संधी म्हणा किंवा प्रयत्न या मिसिंग लिंकच्या माध्यमातून झालेला आहे। मुंबई पुणे या महामार्गावर होणारी वाहतुकीची कोंडी या मिसिंग लिंकच्या माध्यमातून दूर करण्यामध्ये MSRDC म्हणजे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला यश आलेलं आहे। पण त्याच महामार्गावर आज सकाळी प्रचंड मोठा पाऊस झाल्यामुळे पहाटे इथला जो पुण्याकडून येणारा जो पहिला टनेल आहे तिथे एक दरड कोसळली। खरं तर तिथे जी एक संरक्षण भिंत आहे ती भिंत आधी कोसळली आणि त्यानंतर मातीचा खूप मोठा ढिगारा हा या रस्त्यावर आला। त्यामुळे झालं असं, हा ढिगारा किती मोठा होता तर जवळपास 100 टन इतका हा ढिगारा या ठिकाणी कोसळला आणि त्यामुळे त्याचा फटका पुण्याहून येणाऱ्या वाहतुकीच्या रहदारीला बसला आणि त्यामुळे मग ही वाहतूक जी आहे ही मुंबई पुणे जुना जो महामार्ग आहे तिथे वळवण्यात आली। तिथे काय झालं म्हणजे संकट एकटी येत नाहीत, ती हातात हात घालून येतात असं जर म्हटलं तर ते या बाबतीमध्ये चुकीचं ठरणार नाही। कारण घडलं असं की जेव्हा मुंबई पुणे जुना महामार्ग जो आहे तिथे ट्रॅफिक फिरवल्यानंतर तिथे एक झाड एका विजेच्या खांबावर पडलं आणि तिथला वीज प्रवाह खंडित झाला, तिथली वाहतूक सुद्धा कोलमडली आणि त्यामुळे खरी समस्या सुरू झाली। त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री जे आहेत शिवेंद्रराजे, त्याचप्रमाणे MSRDCचे व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड, मुख्यमंत्री कार्यालय या सगळ्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने धावपळ सुरू केली। त्याचप्रमाणे NDRF त्याचप्रमाणे इतरही ज्या काही एजन्सीज आहेत त्या सगळ्या कामाला लागल्या, हायवे पोलीस कामाला लागले आणि मग या ठिकाणाचा जो मलबा आहे तो दूर करण्याचं काम सुरू झालं। आता हा जो संपूर्ण मिसिंग लिंक आहे याच्यावरून राजकारण झालं नाही तरच नवल, सगळ्यात
पहिल्यांदा याला तोंड फोडलं ते सुप्रिया सुळेंनी. सुप्रिया सुळेंनी या बाबतीमध्ये आपलं मत दिलं, त्याचप्रमाणे काही आक्षेप नोंदवले आणि कशा पद्धतीत इन्फ्रास्ट्रक्चर किंवा पायाभूत सुविधा याची उभारणी करताना सरकारकडून होणाऱ्या ज्या चुका आहेत त्या नेमक्या कशा झाल्या आहेत आपण ऐकूया. सगळ्यात आधी या मिसिंग लिंकच्या राजकारणाला तोंड फोडणाऱ्या महिला नेत्या असलेल्या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्या सुप्रिया सुळे काय म्हणतात त्या आधी आपण बघूया. पुण्या मुंबईमध्ये सेशन चालू आहे. सेशनला आमदार पण आज पोहोचणार आहेत का नाही देवालाच ठाऊक. आणि जर आमदार निघाले नसतील तर माझी त्यांना विनंती आहे, जाऊ नका, रिस्क घेऊ नका. पण जर आमदार खासदार लोकप्रतिनिधी विधान भवनला पोहोचू शकत नसतील, तुम्ही विचार करा, एखादी इमर्जन्सी असेल, एखादा डॉक्टर असेल, कुणाची फ्लाईट असेल, कुणाच्या शिक्षणाची कामं असतील, एवढी कामं असतात, त्याच्यासाठी कोणी मुंबई पुणे प्रवास करू शकत नाही. आणि मुंबई पुणे प्रवास करण्यासाठी 3 रस्ते, एक रस्ता नाही आहे, 3 रस्ते. एक ताम्हिणी घाटातून तुम्ही जाऊ शकता, तो बंद. मिसिंग लिंक म्हणे तो बंद. जुना आपला म्हणजे तुमचा कदाचित जन्मही झाला नसेल तेव्हा, आमच्या लहानपणी आम्ही त्या खंडाळाच्या घाटाने जायचो, जुना रस्ता ज्याला म्हणतात, तोही बंद. मग सगळेच रस्ते बंद झाले असतील तर या सगळ्याचं ऑडिट व्हायला नको की एवढे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स करताना पर्यावरणाचा विचारच या सरकारने केलेला नाही आहे. आणि सगळ्याचे कॉस्ट एस्किलेशन्स आहे, नुसता इन्फ्राचा इश्यू नाही आहे. प्रत्येक आजपर्यंत या केलेल्या सरकारच्या प्रत्येक प्रोजेक्टचं कॉस्ट एस्किलेशन झालेलं आहे. आता आपण पाहिलं सुप्रिया सुळे यांनी याच्यावरती भाष्य केल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे हे याच्यावर व्यक्त झाले नसते तरच नवल. अंबादास दानवे सुद्धा सुप्रिया सुळेंच्या सुरामध्ये सूर मिसळतायत. ते काय म्हणतायत ते सुद्धा आपण बघूया. मुंबई पुण्याचा जो नवीन जो मिसिंग लिंक झालेला आहे त्याच्या गेटवरच दरड कोसळलेली, गेटवर. आणि धोधो पाऊस आतमध्ये, धोधो पाणी आतमध्ये गळत आहे. कोस्टल रोडवर तशी स्थिती आहे. मोठ्या इन्फ्रा मॅन म्हणून काही जण स्वतःला म्हणून घेतात, पण ही इन्फ्राची काय स्थिती या महाराष्ट्राची या सरकारने करून घेतलेली. कुठं नेऊन ठेवला हा महाराष्ट्र, त्यांचीच घोषणा होती. कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र, मला असं वाटतं कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र. फांद्याकडून फांद्या पडून लोकांचा जीव जातोय. नवीन तुम्ही मिसिंग लिंक केला, त्याच्या गेटवरच दरड कोसळते. कोस्टल रोडमध्ये पाणी धोधो पडतंय. आणि म्हणून कुठं नेऊन ठेवला या भारतीय जनता पार्टीनं, महायुतीने महाराष्ट्र, हा प्रश्न तर त्यांना विचारावा लागेल. आता आपण पाहिलं की अंबादास दानवेंनी आपलं मत व्यक्त केलंय. याच बरोबरीने समाज माध्यमांवर सुद्धा या मिसिंग लिंकच्या संदर्भात अनेक नागरिकांनी तक्रारी सुरू केल्या, कारण ते वाहतुकीच्या कोंडीत अडकले होते. प्रचंड पाऊस पडत होता आणि हा जो मिसिंग लिंक आहे तो मिसिंग लिंक 1 मेला राज्यातल्या जनतेसाठी खुला करण्यात आला आणि 9 आठवड्यामध्येच त्याच्यावरती हा दरड कोसळण्याचा प्रकार झाला. आता जर आपण पाहिलं तर हा 13.3 किलोमीटरचा हा सगळा मिसिंग लिंक आहे आणि ऑस्ट्रियन पद्धतीने याची रचना करण्यात आलेली आहे किंवा तो बनवण्यात आलेला आहे. जर आपण पाहिलं तर याच्यावरती 2 टनेल आहेत आणि हे जे 2 टनेल आहेत या 2 टनेलपैकीचा एक टनेल आहे, म्हणजे हे जे 2 ट्विन टनेल आहेत त्यातला एक आहे 1.6 किलोमीटरचा आणि दुसरा आहे 8.9 किलोमीटरचा. टायगर व्हॅलीवर 183 मीटर केबलची रचना करून हा पूल बनवण्यात आलेला आहे आणि केबलच्या साहाय्याने बनवण्यात आलेला हा देशातील सगळ्यात उंच पूल आहे. 8.9 किलोमीटरचा जो टनेल आहे हा लोणावळा जो लेक आहे त्या लेकच्या खाली 180 मीटर खोल जाऊन बनवण्यात आलेला आहे. याच्यावरून आपण कल्पना करू शकतो की अभियांत्रिकी चमत्कार किंवा इंजिनिअरिंग मार्वल असं मुख्यमंत्री ज्याचं वर्णन करतायत, तो इंजिनिअरिंग मार्वलचा प्रकल्प काँग्रेसने फाईल बंद करून बाजूला टाकलेला होता, हे सुद्धा आपण विसरून चालणार नाही. आता तो प्रकल्प झाला, त्याच्यामध्ये काही अडचणी आल्या म्हणून आता सगळे गळे काढतायत. हे जरी खरं असलं तरी मुंबई आणि पुणेकरांना ह्या मिसिंग लिंकवरून येता जाता जी सोय किंवा जी सुविधा मिळते ती आपण दुर्लक्षित करून चालणार नाही. आज हर्षवर्धन सपकाळ ज्या वेळेला या सगळ्यावरती भाष्य करतायत त्यांनी सगळ्यात आधी केलेलं ट्विट काय आहे
ते सुद्धा आपण बघूया. त्यांच्या बरोबरीने आणखी दुसरे जे नेते आहेत राष्ट्रवादीचे, रोहित पवार, त्यांनी सुद्धा ट्विट केलंय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं ट्विट आपण आता बघूया. सगळ्यात आधी ते काय म्हणतायत ते समजून घेऊया. त्यांचा जो आक्षेप आहे हा काही चुकीचा नाही आहे, तो आक्षेप बरोबर आहे, पण सपकाळ यांनी हे विसरून चालणार नाही की त्यांच्याच पक्षाने हा अख्खा प्रकल्प फाईल बंद करून टाकला होता. आता त्यांच्या बरोबरीने ज्या सुप्रिया सुळेंनी या सगळ्या मिसिंग लिंकवरच्या दुर्घटनेला वाचा फोडली किंवा तोंड फोडलं, सरकारवर टीका करायला सुरुवात केली, त्या सुप्रिया सुळेंचे पुतणे रोहित पवार यांनी सुद्धा ट्विट केलंय. आता आपण पाहिलं हर्षवर्धन सपकाळ आणि रोहित पवार यांनी याच्यावरती भाष्य केलंय. या सगळ्यानंतर आज दुपारी 12 वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबई महानगरपालिकेच्या आणि त्याचप्रमाणे आपत्कालीन व्यवस्थापनामध्ये गेलेले होते. राज्य सरकारचं जे आपत्ती व्यवस्थापनाचं केंद्र आहे तिथे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी भेट दिली होती. महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक तिथे बोलवली होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मिसिंग लिंकच्या संदर्भात काय म्हणतायत ते आपण पाहूया. हे जे मुंबई पुणे हायवेवर झालंय, मी जसं सांगितलं की हा अप्रत्याशित किंवा विचार न केलेला इव्हेंट, ज्याला म्हणतो अनप्रेसिडेंटेड अशा प्रकारचा इव्हेंट आहे. जवळपास त्या भागामध्ये जिथे हे लँडस्लाईड झाले त्या भागामध्ये ॲव्हरेजच्या 3 पट जास्त आणि अतिशय हाय इंटेन्सिटीने हा पाऊस झाला. त्याच्यामुळे साधारणपणे तिथे अशा दरडी कोसळण्याचे प्रकार कधी घडले नाहीत आणि विशेषतः मलबा येतोय. तो मलबा येत असल्यामुळे ही जी 4 व्हीलर छोटी वाहनं आहेत ही वाहनं त्याच्यात फसून राहिलेली आहेत. म्हणजे मी जसं सांगितलं 100 टन मलबा येणं हा एक म्हणजे आजपर्यंत न घडलेला इव्हेंट आहे, तो त्या ठिकाणी झालेला आहे. आणि जसं मी सांगितलं की अत्यावश्यक सेवा सोडून बाकीच्यांना आपण सुट्ट्या दिलेल्याच आहेत. कुठे जर कार्यालयात अशा प्रकारे बोलवण्यात येत असेल तर त्या संदर्भातली कारवाई आपण करू. आता आपण पाहिलं ऑस्ट्रेलियन टनेलिंगच्या माध्यमातून किंवा त्या पद्धतीनं बनवण्यात आलेला हा मिसिंग लिंक जो 7,000 कोटी रुपयांचा आहे, तो आज त्याच्यावरती दरड कोसळल्यामुळे सगळेच जण सरकारच्या विरोधात बोलतायत, सरकारच्या विरोधात गळा काढतायत. हे जरी खरं असलं तरी MSRDCचे जे व्यवस्थापकीय संचालक आहेत अनिल कुमार गायकवाड, त्यांचं म्हणणं असं आहे की हा सगळ्यात वेगवान आणि तितकाच अद्भुत असा प्रकल्प आहे की ज्याच्यामुळे मुंबई आणि पुणेकरांना एक नवी वाहतुकीची सोय उपलब्ध झालेली आहे. कारण साधारण 30 मिनिटांचा वेळ हा मुंबईकरांचा आणि पुणेकरांचा यातून वाचणार आहे. या सगळ्या लोकांचं म्हणणं जर आपण पाहिलं तर आज प्रचंड पाऊस पडतोय. जर आपण विचार केला तर पावसाला उशिरा सुरुवात झाली आहे आणि या महिन्यातला 75% पाऊस हा याच दिवसांमध्ये 4 दिवसांमध्ये पडलेला आहे. आणि जर आपण संपूर्ण 4 महिन्यांचा विचार केला तर त्यातला 24% पाऊस हा या दिवसांमध्ये झालेला आहे. सगळ्यात जास्त पाऊस रायगडमध्ये पडलेला आहे आणि त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरच्या कोसळणाऱ्या दरडी, त्याचप्रमाणे इतरही ठिकाणी कोसळणाऱ्या दरडी ह्या जर आपण पाहिल्या तर आपल्याला लक्षात येईल की निसर्गाचं तांडव किती प्रचंड आणि भयानक आहे. मानवानं त्याच्यावरती मात करत मिसिंग लिंक सारखे प्रकल्प अगदी नेटाने पूर्णत्वाला नेले, ते यशस्वी केले. पण त्याच वेळेला त्याच मानवातले काही प्रवर्ग आणि काही वर्ग हे या सगळ्या सोयीसुविधा पुरवणाऱ्या व्यवस्थेला धारेवर धरतायत. हे खरं आहे की भ्रष्टाचार व्हायला नको, कोणतंही काम चोख व्हायला हवं, पण त्याच वेळेला जेव्हा मिसिंग लिंक सारखा प्रकल्प जो निसर्ग म्हणजे वादळ, वारे, पाऊस, जलाशय यांच्या पलीकडे जाऊन ज्या वेळेला साकारला जातो त्यावेळेला त्या साकारणाऱ्या व्यवस्थेचं सुद्धा कौतुक करणं हे आपल्या हाती राहतं. हा जो मलबा आहे हा आता जवळपास 70 टन हटवण्यात आलेला आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. उरलेला मलबा सुद्धा हटवण्यात येईल आणि त्यानंतर पुण्याकडून मुंबईकडे येणारी जी मार्गिका आहे ती खुली केली जाईल. या संपूर्ण महामार्गावर आणि या मिसिंग लिंकवर सरकारने
आपली जी काही व्यवस्था आहे ती अगदी दक्ष केलेली आहे. मग हायवे पोलीस असतील किंवा MSRDCचं आपत्कालीन पथक असेल किंवा NSRDCच्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या तिथे दक्ष करण्यात आलेल्या आहे. NDRFचं पथकसुद्धा या ठिकाणी तयार ठेवण्यात आलेलं आहे. कोणती दुर्घटना होऊ नये याची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. पण टायगर व्हॅली हा जो परिसर आहे हा सह्याद्रीच्या कडेकपारीतून झालेला किंवा तयार झालेल्या दऱ्याखोऱ्यांचा हा प्रदेश आहे. इथे जलाशय आहेत, इथे उंच डोंगर आहेत आणि अगदी कातळ आहे. या सगळ्यावर मात करत हा मिसिंग लिंक मुंबई पुणेकरांच्या सेवेसाठी सज्ज आहे. हे जी काही दरड कोसळली आहे या दुर्घटनेबद्दल आवाज उठवणं हे जितकं गरजेचं आहे तितकंच ही व्यवस्था किंवा ही सुखसुविधेने व्यस्त असलेला किंवा सोयीसुविधांनी लुप्त असलेला हा महामार्ग आपल्या वाट्याला किंवा आपल्या वापराला देणाऱ्या सरकारला कोंडीत पकडणं त्यांच्या चुकीबद्दल हे जरी खरं असलं तरी या एका अद्भुत इंजिनिअरिंग किंवा एका अभियांत्रिकी चमत्काराची लक्तरं आपण समाज माध्यमांवर पाडताना किंवा काढताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ही राष्ट्रीय संपत्ती आहे आणि त्या राष्ट्रीय संपत्तीचा मान राखणं हे प्रत्येक राष्ट्राभिमानी नागरिकाचं कर्तव्य आहे. आता आपल्यापैकी काही लोक म्हणतील की तुम्ही या स्टुडिओमध्ये बसून गप्पा मारताय, इथे वाहतुकीच्या कोंडीत अडकल्यानंतर तुम्हाला कळेल की आम्ही नेमकं का व्यक्त होतोय. पण प्रत्यक्षात ज्या वेळेला निसर्ग तांडव करतो त्यावेळेला मानवाचं काही चालत नाही. हे या मिसिंग लिंकवरच्या आणि मुंबई गोवा महामार्गावरच्या ज्या दरडी कोसळत आहेत त्यांनी दाखवून दिलेलं आहे. याच्यावरती भ्रष्टाचार मुक्त कारभार करून मात करणं इतकंच आपल्या हाती उरतंय. मित्रहो, या संपूर्ण सगळ्या प्रकाराबद्दल आपल्याला काय वाटतं? सरकारला कोंडीत पकडण्याची प्रक्रिया ही विरोधकांनी सुरू केलेली आहे, पण त्याच वेळेला मिसिंग लिंकसारख्या एका अभियांत्रिकी चमत्काराला गालबोट लावण्याचा प्रयत्न सुद्धा काहींकडून होतोय. तो योग्य की अयोग्य यावर आपलं काय मत आहे या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आपण व्यक्त व्हा. धन्यवाद.